चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट. सुखी संसाराची तोडूनी गाठ, सुखी संसाराची तोडूनी गाठ. पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट. जय जय राम राम. अवस्था भगवान अवस्था चाटीला अवस्था. जय जय राम कृष्ण हरी, हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, हरी जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी. हॅलो हॅलो. रूप पाहता लोचनी सुख झाले वो साचणी साचणी. तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव परवा. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. सर्व सुखाची आकर सर्व सुखाची आकर पाप रखमा देवी पर. तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा. विठ्ठल बरवा तो हा माधव परवा. सर्व सुखाचे आगर बाप रघुमा देवीवर. तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम.
जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम लेकुराचे हित लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त जाणे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे किंचित आवाज मोकळा करा वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे ऐसे कळवळ्याची जाती ऐसे कळवळ्याची जाते करीला भावीन प्रीती करीला भावीन प्रीती करेला भाविन प्रीते करेला भाविन भय करेला भाविन प्रीते करेला भाविन प्रीते पोटी भार वाहे पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हे सारे त्याचे सर्वस्व हे लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे
वरं पुण्डरीकायतातुन्मुनीन्द्रे समाकत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गं वसे पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम सचिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्याति हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः। प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग अखिलकोट ब्रह्मांड चलक निर्गुण निराकार परमात्म्याचं स्वरूप सगुण साकार सामर्थ्याने जगासमोर मांडणारे श्रीमंत वैराग्य मूर्ती जगद्गुरु जगतवंदनीय जगतमान्य देवनिवासी तुकोबराय यांचा चार चरणाचा जगाच्या मालकाकडे एका निस्वार्थी नात्याचं कौतुक करणारा अभंग सेवेसाठी निवडला। जन्माला येताना सांगितलं जातं या जगामध्ये आपण हसताना जी रडतात ती माणसं आहेत आणि आपण रडताना जी हसतात ती माणसं आहेत। पण या सगळ्याच्या विरुद्ध एक नातं आहे जे आपल्याला त्रास झालं की त्याला दुखावलं जातं आणि आपल्याला सुख झालं की त्याला सुखावलं जातं। या कलियुगात तीनच नाती आपली मायबाप देव आणि संत। ह्याच्या पलीकडे आपलं चांगलं व्हावं अशी कोणाची इच्छा नाही पण या तीन नात्याचा अर्थ एकच आहे आम्हा तया परस्परे एका नामाचीच अंतर आहे। देवच मायबाप आहे मायबापच देव आहेत संतच देव आहेत देवच संत आहेत संतच मायबाप आहेत। नीट बघा अभंगाचं वर्णन करायला विचार करायला गेलं तर जगद्गुरु तुकोबरायजीला माय मानतात अभंगात ते संत आहेत। तुका म्हणे माझे तुम्हा संतांवरी तुकोबराय स्वतःच्या आई बापाला जेवढं सामर्थ्यानं जपतात तेवढंच सामर्थ्यानं ते संतांना सांगतात तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवान। माझ्या नजरेत तुमची जागा माझ्या माय बापा इतकी आहे आणि माय बापाला सांगतात माझ्या नजरेत तुमची जागा देवा इतकी आहे। तुका म्हणे माय बापे अवघी देवाचीच रूप आहे। हे दोन्ही वर्णन तुकोबरायांचंच। मग आम्हाला सामर्थ्याने नातं कळावं यासाठी मांडलेला हा गोड नामचिंतनाचा अट्टहास आज या कुटुंबियाच्या माध्यमातून कैलासवासी भारतबाई भानुदास लवांडे यांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त त्यांचे पती भानुदास दादा त्यांचे पुत्र मारुती दादा श्यामला दादा संपूर्ण लवांडे कुटुंबियाच्या माध्यमातून हा नामचिंतनाचा गोड अट्टहास अगदी सुंदर नियोजन केलं। आई असताना तिच्या कर्तृत्वाची जाण आम्हाला कदाचित मांडता आली न आली तिच्या समोर देव जाणे पण ती गेल्यानंतर तिच्या मोक्षासाठी तिच्या आठवणीसाठी सामर्थ्याने हा नामचिंतनाचा जागर आम्ही घालावा। कौतुक वाटतं मला आम्ही त्या महाराष्ट्रात जन्माला आलो जिथं आजही आम्ही आमच्या आईला देव मानतो आणि तिच्या कीर्तनाचा सोहळा सप्त्यासारखं गोड करतो। कौतुक वाटतं त्याच महाराष्ट्रात जन्माला आलो आम्ही हे की नाही। शिवपूरकर टाळ्या वाजव वाटल्या तर वाजवीत जा हो की नाही वाजवायच्या कीर्तनाला आलोय की नाही आपण। हां असं तुम्हाला 200 देऊन आणलंय का असं आणलंय का 200 घ्या आमच्या सभेला या 200 घ्या आमच्या सभेला या असं केलंय का। मनाने आलात ना आपण कीर्तनासाठी आलायत ना देवाच्या नामचिंतनासाठी आलाय कौतुक सोहळ्यासाठी आलाय। मग
ज्या गोष्टी सांगायची गरज आहे नाही पडावे रे. का ग माय भांड बनायची गरज पडते का? पडते का ग माय? का हो दादा? टाकल्यावर चोळ म्हणायची गरज पडते का? अगदी तसं आहे रे. कीर्तनात बस म्हणलं की टाळी आणि मुखातून नाम आलं. अधिकार आहे तो. विनंती आहे माझी, टाळी वाजू वाटली, माहेर आहे मायबाप तुमचं. माय इथं टाळी वाजू वाटली वाजवायची, हसू वाटलं हसायचं, रडू वाटलं रडायचं, नाचू वाटलं नाचायचं. आता या कधी म्हणे नाचले असते का? पण ज्याच्या संग गाठ बांधली ते गुणाचा नाही. त्यांना जर नाचताना बघितली तर घरी गेल्या गेल्या माझा सप्ता घेईन. घरी गेल्या गेल्या म्हणे लईच संतीन आली होती मंडपात, तू या अंगात तू ये घरी तुझे महाराजीन काढितो. जाऊ दे ग माय जग आहे, कुठे यांच्या नादी लागायचं. विनंती आहे, हे माहेर आहे कीर्तन म्हणजे तुमचा. आनंद व्यक्त करत जा रे. फील द मोमेंट. प्रत्येक क्षण जगत जा. पुढच्या क्षणाचा फार विचार करत जाऊ नका. तुकोबाराय म्हणले मागे झाले पाहू नका, पुढे जामीना आहे तुका. जे झालं ते झालं, मागचा विचार करत बसू नका. येईल तो प्रत्येक क्षण आनंदाने जगा. अरे ज्याला क्षण जगता आला नाही त्याला परमार्थ काय कळणार आहे? जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, हे सामर्थ्य माझं नाही रे विठ्ठला, मला कळतं हे जे सामर्थ्य आहे ना, हे सामर्थ्य एकाच गोष्टीमुळे आहे. मन करा रे निर्मळ, तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ, येऊनी गोपाळ. आम्हाला सामर्थ्याने कळलं पाहिजे. हे जर स्थिर झालं ना तर आम्हाला काही गरज नाही आहे. इट्स ऑल डिपेंड युअर माइंड, पीस ऑफ माइंड. ज्याचं मन निर्मळ आहे, मन चंगा तो कटोती मे, असं आहे. साधं वर्ण नाही की रे माझं शिवपूरकर. ज्याला घरातली माय कळली नाही त्याला पंढरीची माय कळणार आहे. ज्याला घरातला बाप कळला नाही त्याला पंढरीचा बाप कळणार आहे. अहो पुंडलिकाने पुंडलिकाच्या मायबापाच्या कमरत लाता घातल्या, मायबाप दारात पडले, बापाच्या डोळ्यातनं पाणी आलं. बाप म्हटलं बायकोला, का ग रक्ताचं दूध करून पाजलंस याला, स्वतःच्या सुखातही याचं सुख मांडलंस, स्वतःच्या दुःखातही याला सुखच दिलंस, याच्या भविष्यासाठी व्रतवैकल्य केलीस, याच्यासाठी उपवास तापावास केलेस. अगं याच्यासाठी जीव घाण टाकलास तरी याची दया करायची सोडली नाहीस. अगं हाच का तो ज्याने स्वार्थासाठी बायकोसाठी संसारासाठी कमरेत लाता देऊन घराबाहेर काढलं ग. तरी पुंडलिकाची माय म्हणली, जाऊ दे ना धनी, बारका होता मांडीवर तेव्हा लाता मारायचाच की, आता मारले म्हणून काय झालं? बाप म्हटला आईच्या प्रेमाला लाज नसतं म्हणतात, ते खोटं नाही. अगं लेकराने लाथा जरी दिल्या तरी आशीर्वाद द्यायचं सामर्थ्य जिच्यात असतं तिला माय म्हणायचं. एवढं मोठं मन जगात पांडुरंगाच्या पलीकडे कोणाचं नसतं. एकमेव तो पांडुरंग जो कधी उचणीच बघत नाही, आणि एकमेव ती माय जी कधी उचणीच बघत नाही. आणि त्या आईच्या नामचिंतनाचा हा अट्टास आहे. आनंदाने बसा. ते पाठीमागचे तर मड्याला बसल्याने बसल्यात. ती पुरुष मंडळी तर तू बोल मी हाय, तू बोल मी बसलोय, तू बोल मी ऐकतोय, तू बोल. आणि ती मधली काय गाळलेली जागा भराय का? तुम्ही शेतकरी ना शिवपूरकर? कौतुकाने सांगत जा, शेतकरी आहात ना? हां, मग मला सांगा, शेतकरी आहेत तुम्ही, खळं माहिती आहे का तुम्हाला? खळं लाईक आता नाही राहिलं, पहिलं धान्य कशात काढायचे? आणि बोलत जा. एक काम करा, कीर्तन झालं माझ्या पाकिटातलं थोडं थोडं देते तुम्हाला, पण बोला. इतकंही तोंड सोडून बसू नका. तुम्हाला असं वाटायला हिनो पाकिट घ्यायचे ना आम्ही बोलायचं, देते बाबा पण बोल, बोलत जा. नुसती बसले ती महाराज, तू बोल मी तू बोल, असं ॲटिट्यूडने बसू नका रे. आनंदाने बसा, व्यक्त करा, फील करा, बोलत जा, पटपट बोला. खळं माहिती आहे? खळं माहिती आहे? धान्य कशात काढायचं दादा? पहिलं खळ्यात. खळ्यात जेव्हा धान्य काढलं जायचं तेव्हा जे काही धान्य आहे ते खळ्यात पडायचं, आणि बाकीचं जे बुसकाट आहे ते कुठे पडायचं? खळ्याच्या. शेतकरी खळ्याच्या, टाळकरी खळ्याच्या बाजूला. आता हे ज्ञानाचं खळं आहे. जे जमून बसलंय ते धान्य आहे, आणि जे इसकाटलंय ते काय आहे? तुम्हीच म्हणले बरं माऊली, आपला काही संबंध नाही बरं याच्या शब्दाचाही संबंध नाही. आधीच जिंदगीचं मात्र झालंय रे, कशाला अजून करून घेताय? आणि काय लोकांची बुद्धिमत्ता झाली, पण ज्या गोष्टीला पुढं बसायला नाही पाहिजे त्याला पुढं बसण्यासाठी हट्ट करतात, आणि ज्या गोष्टीला सामर्थ्याने पुढं बसायला पाहिजे तिथं मागं 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 मागं. ती मागं बसायचं कारण एक आहे, पटलं तर बसतो, नाही पटलं तर महाराजही गेला उडत आणि कीर्तनही गेलो उडत. ते पटण्यावर आहे, मूड बघणार. मूड आहे, माहोल होतोय का? कीर्तन आहे दादा हे. इथे कुठलाच व्यक्ती कमी जास्त नाही आहे. इथे बसणंच फार मोठं पुण्याचं लक्षण आहे. इथे बसायला भेटतंय म्हणजे बहुत सुकृताची जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले. इथे बसायलाही भेटायला फार सामर्थ्य लागतं. म्हणजे वारकरी संप्रदायाचं पुण्य एवढं आहे, या नामचिंतनाचा अट्टास एवढा आहे.
तुम्ही कधी काल्याचा प्रसंग ऐकला असेल तर देव पाण्यात मासे झाले तरी त्यांना तो प्रसाद भेटला नाही, अहो गोपाळ झाले तरी त्यांना ते नामचिंतनाचा हट्ट भेटला नाही. तेच तुकोबाराय सांगतात, रे देवा होईन भिकारी पण पंढरीचा वारकरी. आमच्यासाठी सामर्थ्य काय असेल तर परमार्थ हे महाधन जोडी देवाचे चरण. नाही तर वेडेत का मला सांगा संत, ज्या नाथांच्या घरी कावडीनं पाणी 36 वर्ष जगाच्या मालकाने वाहिलं, ते नाथबाबा काय गरीब होते का दादा? पण त्यांची श्रीमंती हे जगाच्या मालकानं दारात काम केलं. अहो पण नाथबाबांच्या प्रॉपर्टीचा विचार केला तर आलेला माणूस सोन्याच्या ताटात आणि चांदीच्या वाटीत जेवायचा, एवढी श्रीमंती नाथांच्या घरी होती. श्रीमंती ज्या जगद्गुरु तुकोबारांचा अभंग आहे त्यांची 65 लाखाची सावकारकी आहे. किती? शिवपूरकर 65 लाख. आत्ताचे नाही, 450 वर्षापूर्वी. आत्ताचे 10 लाख म्हणजे तेव्हाचा रुपया, अशा हिशोबाने 65 लाख. थिंक अबाउट इट. 1.25 एकर ऊस आहे आपला, ती बी गेला कारखान्यात. 2 BHK भजन करीत जा. 65 लाख. या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगद्गुरु तुकोबाराय, तो वारकरी संप्रदाय. या जगात सगळ्यात पहिल्यांदा शेतकऱ्याचं कर्ज त्यांनी माफ केलं. एकट्या दुकट्याचं नाही, 25 बैलगाड्या कर्जपत्रांनी भरल्या होत्या. जेव्हा कर्जपत्र इंधणीत बुडवायची ठरवली, एका कर्जपत्रावर, ज्याला आपण आजच्या भाषेत स्टॅम्प पेपर म्हणतो, हे मी तुम्हाला दिलंय तर याच्या बदल्यात तुम्ही काहीतरी गहाण ठेवलंय, हे तुम्ही मला महागारी दिलं व्याजासकट की मी तुम्हाला तुमचं ठेवलेलं गहाण परत देईल, हे ज्या कागदावर लिहून घेतलं जायचं त्याला कर्जपत्र म्हटलं जायचं. एका कर्जपत्रावर 100 ते 200 एकरी जमिनी, 300 ते 400 तोळं सोनं तुकोबारायकडे घाण होतं. अशा कागदांच्या 25 बैलगाड्या भरल्या होत्या फक्त तुकोबारायांच्या वाटणीच्या. बाकीचे 2 भाऊ बाकी आहेत अजून. एवढी श्रीमंती नाकारायला संत वेडे नव्हते हो. अक्षय धनाची जेव्हा प्राप्यता मिळतं ना, जेव्हा अक्षय धन कळतं, याचा अर्थ पैसे कमवायचे नाही असंही नाही. जगद्गुरु तुकोबारायांचा काळ वेगळा आणि आत्ताचा काळ वेगळा. आत्ताच्या काळात पुरुषार्थाचं लक्षण आहे अर्थ. पुरुषार्थाची 4 लक्षणं: अर्थ, काम, धर्म, मोक्ष. या 4 पुरुषार्थामध्ये अर्थ महत्वाचं आहे. अर्थ म्हणजे पैसा. पैसा कमवणं हे पुरुषार्थाचं लक्षण आहे. पैसा कमवायचाच आणि ह्या कलियुगात तर कमवायचाच. हे जग आहे दाद्या. इथं खिशात पैसा नावात प्रसिद्धी असली तर सगळे आपली आहेत. खिशातला पैसा नावातली प्रसिद्धी संपली की गल्लीतलं कुत्रं सुद्धा भुकतं, त्याला हे कळतं. आता ते कुत्र 4 पायाचं असू द्या नाही तर 2 पायाचं असू द्या महाराज, बरं का, ते भुकतं. त्याच्यामुळं विनंती माझी, कमवायचा रे. आणि ताकद असेल ना, विचार कौशल्य असेल ना, फार वेळ लागत नाही. 2 लाख पायदळ 1 लाख घोडदळ आहे स्वराज्याचं. 10 पटीनं जास्त सैन्य शत्रूचं. जर शिवरायांनी विचार केला असता माझा बाप निजामाच्या हाताखाली कामं करतो, मी हे 9वी स्वराज्य कसं उभं करणार आहे. विचार कौशल्य हीच मुठभर शेतकऱ्याची पोरं मावळं म्हणून हाताला धरली आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी या सत्ताधीश शत्रूच्या नाकावर टिचून 260 पेक्षा जास्त किल्ले 40 वर्षाच्या आत हस्तगत केले. हा इतिहास आहे हिंदवी स्वराज्याचा, या मातीचा. शिवपूरकर तुम्ही टाळ्या वाजवताय खरं, पण माझ्यावर उपकार केल्यासारखे वाजवत आहे. तुमची टाळी कशी माहिती आहे का? दर्गी दर बोलली होय, दर्गी गे आली होय आमच्या गावात, दर्गी दर्गी गे दर्गी गे दर्गी गे. दान करताय भिकाऱ्याला. हे असं आहे तुमचं. पुन्हा म्हणतो देव भेटत नाही. तुमचं कसं झालं माहिती आहे? एक माणूस एका महाराजाकडे गेला, म्हणला वर्षात लेकरू झालं पाहिजे. खरं तर हाच विनोद आहे, पण तिकडे महाराज म्हणला हरकत नाही, नारळ घे, तुला वर्षात होईल. हा वर्षानं महागारी आला. म्हणला भामटाय तू, वर्ष झालं लेकरू नाही. महाराज म्हणला नारळ दुसरा घे, पण माणसात बोंबलू नको, झालं नाही. दुसरा दिला. हा 2 वर्षाने आला. म्हणला पक्का भामटाय तू, 2दा नारळ घेतला, 1दा लेकरू नाही. महाराज म्हणले आजपर्यंत माझा नारळ फसला नाही, तुझ्या बाबतीत 2दा फसला, तुझंच काहीतरी चुकतं. अचानक महाराजाला आठवलं. महाराज म्हणले का रे, जेवढी माणसं माझ्याकडे लेकरू मागायला आली सगळी बायको घेऊन आली, तू 2दा एकटा झाला रे, तुझी बायको कुठे आहे? ती म्हणलं लग्न नाही झाले. तुम्ही सांगा शिवपूरकर हुशार आहात तसे. किती नारळ दिल्यावर लेकरू होईल. मग मी सांगते अशी किती कीर्तन ऐकल्यावर देव भेटेल. ज्यात प्रेम नाही, भाव नाही. भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, बळे विना शक्ती बोलू नये. भावे विना देव नकळे, निसंदेह गुरुविना अनुभव कैसा कळे. भाव बळे आकळे, एरविना कळे, करतरी अवळे तैसा हरी. काही नलगे एक भावाची कारण, तुका म्हणे आण विठोबाची. भाव शुद्ध असला ना, द्वारकेचा राणा नलगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा हरिमुखे. भाव शुद्ध पाहिजे रे. भाव असेल की सगळं होतं. एक माणूस घरी गेला, बायकोला म्हणला जेवायला वाढ. बायको म्हणली अहो वाढलं असतं धनी, पण घरात करायला काही नाही. ती म्हणला मी आत्ताच कीर्तन ऐकून आलोय. ताई म्हणले भाव असलं की सगळं होतं. तू फक्त कणिक तिंबाई घे, बरोबर चपात्या होत्या. तू फक्त भाजी कराय घे, बरोबर भाजी होती.
तू फक्त भात कराय घे, बरोबर शिजते. तू फक्त चूल पेटवाय घे, बरोबर स्वयंपाक होतोय. बायको म्हणली मी एवढं सगळं करूस तर तुम्हीच पोट भरलाय असा भाव ठेवा ना, म्हणजे कुठनच मिटतंय. आता भावच ठेवायचं ना, हा स्वार्थ आहे. भाव माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. जिथं सगळं मीच करावं असं वाटतंय तो भाव आहे. जिथे संतांनी बोलावं मी शब्द राखावा, संतांनी सांगावं मी सावधतेनं ऐकावं, संतांनी नुसतं वचन द्यावं मी जीव घाण टाकून पाळावं. हे भाव माझ्या विठ्ठलाचा, माझ्या कृष्णाचा, रामाचा, शिवाचा भाव बघायचा. देव सगळं एकच. भाव पितामहा भीष्माला वचन दिलंय भगवान श्रीकृष्णाने, काहीही झालं तरी फक्त सारथी म्हणून राहील, शब्दांची देवाणघेवाण करेल, शस्त्र उचलणार नाही. पण पितामहा भीष्मा म्हणले आम्ही किती असुद्धा देवा ज्याच्या पाठीशी तुमच्यासारखा आहे त्याला काय गरज आहे शस्त्राची नस्त्राची तरी. तो म्हटले भगवान श्रीकृष्ण नाही पितामहा, काहीही झालं तरी मी फक्त आणि फक्त वचनांनी शब्दांनीच त्याची सार्थिकपणा करेल. त्याच्या पाठीशी मी फक्त आणि फक्त उपदेशासाठीच उभा आहे, बाकी मी शस्त्राला हात लावणार नाही. पण पितामहा भीष्माने अर्जुनाच्या चुकीच्या अवस्थेचा गैरफायदा घेतला. रथाचा पाय मोडलेला, चाक निसटलेलं, आणि त्या अवस्थेमध्ये पितामहा भीष्माने अर्जुनावर बाणावर बाण बाणावर बाण बाणावर बाण मारला. रक्तबंबा झालेला अर्जुन भगवान श्रीकृष्णाने डोळ्याने पाहिला. देवाला राहावलं नाही, देवाने शस्त्र उचललं आणि शब्द मोडला. आम्ही विचारलं देवाला वचन मोडलं की हो कृष्णा, तेव्हा देवाने सांगावं मी स्वतःचं वचन मोडू शकतो, स्वतःचा शब्द मोडू शकतो, पण भक्ताचं रक्षण करणं सोडू शकत नाही. हे सामर्थ्याने जगाच्या मालकाचं कर्तृत्व. मग आम्ही संतांना विचारलं अशा देवावर विश्वास ठेवायचा तरी कसं नाही. याचं कारण आहे आम्ही जगाच्या मालकाला माय का म्हणतो. जनाई म्हणते माझ्यासाठी कोण माय आहे ग माय. जनाई सांगते ये ग ये का विठाबाई, 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 ये ग ये ग 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 विठाबाई. माझे पंढरीचे आई, माझे पंढरीचे आई, माझे पंढरीचे आई, माझे पंढरीचे आई, विमानी चंद्रभागा, विमानी चंद्रभागा, विमानी चंद्रभागा, तुझ्या चरणीची गंगा. विमानी चंद्रभागा, तुझ्या चरणीची गंगा, विमानी चंद्रभागा, तुझ्या चरणीची गंगा. महाराज सांगतात विठ्ठल कुळीच दैवत, विठ्ठल वीत गोत चित्त, विठ्ठल माय बाप चुलता. माऊली सांगतात विठ्ठला तू गुरुबंधू पिता, तू आमुची इष्ट देवता, तूही सदा रक्षदा आपदी आमोते. रक्षदा रक्षण करणे आपदी संकट. अरे जर तू जगाच्या मालका सामर्थ्याने माझं प्रत्येक छोट्यातली मोठ्यातली मोठी गोष्ट सांभाळतोस तर तुला मायबाप तरी कसा म्हणायचा नाही. माऊलींचं वर्णन आहे माझ्या. म्हणून तर आम्हाला विश्वास आहे हे सगळं ट्रस्ट इश्यूवर आहे बरं का. देव मानला तर आहे, नाही मानला तर. आणि जशी बुद्धी विचार करते अगदी तसंच शरीर काम करतं. इट इज सायंटिफिकली प्रूफ. तुम्ही जे विचार करता ना तेच घडतं. कधी पण तुम्ही ऑब्झर्व करून बघा. नवीन गाडी आणली तुमच्या डोक्यात जर चालू असेल ना नवीन आणली धडकन, नवीन आणली धडकन, धडकनच विश्वास देते धडकणार. कारण आपले ज्या वाईब्स असतात ना शरीर तसंच काम करतं. जर माझा त्याच्यावर विश्वास आहे तर मी ते अशक्य ते शक्य करतोय, का तर मला त्याच्यावर विश्वास आहे की तो आहे. मी का घाबरत नाही. ट्रस्ट. काय घालून या भार राहिलो निश्चित मला विश्वास आहे अवघे चित्रैलोक्य आनंदाची आता. कारण चरणी जगन्नाथ माझं त्याच्या चरणावर मस्तक आहे ना. मला माहित आहे लोकांनी किती नावं ठेवली, किती जगाने पाय खेचला, किती संकट पदरात पडली, तरी माझा पांडुरंग बघतोय. जी लोक अपमान करतायत ती लोक सन्मान केल्याशिवाय राहणार नाही. जगाचा मालक न्याय करणार. आपण फार संकटाला काय म्हणतो देव बघून घे. म्हणजे आपलं कुणी ऐकतच नाही. आपण किती खरं ओरडून बघितलं तर आपण काय म्हणतो जाऊ दे तुला नाही ना खरं वाटत देव बघून घे. तो ट्रस्ट, तो विश्वास माणसाला जगवतो, बळ देतो. मग देव कोण आहे. महाराज सांगतात सर्वाघटी राम
देहादेही एक कुठे देव स्वभक्त चित्तरंजनम सदैव नंदनंदनम भजे व्रजे कमंडनम समस्त पाप खंडनम सुपिच्छ पुच्छ मस्तकम सुनाद वेणु हस्तकम मनोज गर्भ मोचनम विशाल लोल लोचनम अनंग रंग सागरम नमामि कृष्ण नागरम भजे व्रजे कमंडनम समस्त पाप खंडनम स्वभक्त चित्तरंजनम सदैव नंदनंदनम. काय नाही सोपं आहे. इथं देव या सगळ्याचा एवढाच अर्थ होता महाराज. नका कुठं भानगडीत जाऊ नका. पण आमचं कसं आहे, आमचा आंगाऱ्यावर विश्वास आहे पण बुकेवर नाही. आमची नजर बेकार आहे ना. तुम्हाला बोलल्यावर झोंबेल पण माझी विनंती आहे, ब्रह्मचर्य राहून खोड्या करण्यापेक्षा बायको करून संसार करा. देव लवकर भेटल. नजर पवित्र असली, मन शुद्ध असेल की व्यक्ती संसारिक आहे का परमार्थिक आहे देव बघत नाही. उच्च नीच काही फारच माळा घातल्या फारच गंध लावला म्हणजे देव भेटतो असं नाही. नाकाय शेंड्यापासून टाकल्यापर्यंत गंध आणि बापाच्या कमरेत लाता देव भेटला नाही. तू बाप ठोकला. 10 दिवस गणपतीन बुडवताना बाबूराव आणि बायको भेटना तू देव नाचिवला. नवरात्राची उपास आणि दुसऱ्या दिवशी बोकड आणि देवी कोपती म्हण पोत्यात घालून हाणली पाहिजे. सांगणारे ना ऐकणारे दोन्ही बी. हे असलं कोण शिकवतं रे तुम्हाला देव कोपतो वगैरे. देव कधीच कोपत नाही. देव कसा कोपेल. अरे तुम्ही कोण आहेत हे तर समजून घ्या. आपल्या संसाठी करूनी कोण आहे मी. ज्ञानोबा सांगतात अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. भाग फक्त कर्माचा आहे. असत्याची संगत लागली म्हणून माणूस विचित्र झाला. सत्य कळाला म्हणून वारकरी झाला. आम्हाला ज्ञात असावं. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. बाकी द्वैताची झाडणी गुरुविन ज्ञान आणि तया कैचे कीर्तन घडेल ना. आम्ही थोडं समजून घ्या. पण आमचं फार अवघड आहे. आमच्याकडे वरातीत नाचणारी पोरगी सुशिक्षित आहे आणि कीर्तन करणारी नालायक आहे. नजरच लय भंगार आहेत महाराज. आमच्याकडे ज्या साबणानं गोरं होतं ते साबण कदाचित खपणार नाही, पण ज्या साबणाच्या ऍडव्हर्टाईजला हिरोईन गोरी वापरली त्याला खपच खप आहे. आता घेणाऱ्याला कोणी सांगा तिची आई गोरी होती म्हणून ती गोरी आहे. ती काय त्या साबणानं झाली का. पण हे 5000 वर्षापूर्वी एका ग्रंथामध्ये सांगितलं असं एक कलियुग येणार जिथे 4 माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होणार. इथे किंमत क्वांटिटीला आहे, क्वालिटीला नाही. देव सुद्धा प्रचारावर आहे. ज्या देवाचा प्रचार जास्त आहे त्याला गर्दी जास्त आहे. कळतंय तुम्हाला, फक्त वळत नाही. कळत कसं नाही. माणूस म्हणतो पिल्यावर कळत नाही. कसं कळत नाही. वकील साहेब कसं कळत नाही. सगळं कळतंय. नाटकं करतय ती. कसं कळत नाही. मार मार मारतो बायकोला रात्री सकाळी म्हणतो नव्हती ग मारायची. पिल्यावर कळत नाही. कसं कळत नाही. माय आता पिला की टोपलंवर शिळीच्या लेंड्या त्याच्या समोर नेऊन ठेवायच्या. त्याला म्हणायचं काळ मनुक आहेत गोड लागतात खा. खाईल का ग माहिती हो. किती बाटल्या टाकलेल्या असू द्या तेवढ्या धुंदीत म्हणीन येडा अरे कळतंय त्याला. कळत कसं नाही. नाटकं करत ते. जीवाला कळत नाही का. आता एखाद्या माणसाला म्हणा बरं चल मंदिरात, ते म्हणतं आलो असतं पण आज चुकीचं खाल्लंय. म्हणजे त्याला कळतंय खाल्लंय ते चुकीचं आहे. जे देवळात जाऊ देत, जे सप्तेकडे येऊ देत, जे कीर्तनाकडे येऊ देत नाही ते चुकीचं आहे. कळत नाही का. याला कळत म्हणत नाही का. कळतं की नाही. फक्त विवेकाते भुलवी संतोषाशी चाड लावी बैसीजे तरी हिंडवी 10 दिशा. हे जे मन आहे ना हे वळू देत. मग आता या मनाचं काय करावं. काही नाही. याती कुळ माझे गेले. जेव्हा एकदा वचनाची आवड लागेल ना, एकदा सत्य कळेल ना, वेळ लागतो बरं लागतो. जेव्हा एकदा त्याच्यावर विश्वास बसेल ना माणूस संकटांना घाबरणार नाही. ज्या दिवशी मृत्यूचं भय वाटणार नाही त्या दिवशी समजायचं संतांची कृपा झाली, खरी माय कळाली. काळाचंही काळ लढीवाळ विठ्ठलाचे. आम्ही काळाचंही काळ आहेत रे. हे जे शब्द आहेत ना याला शब्दशः घ्यायचं नसतं. हे सामर्थ्य पॉझिटिव्हिटी. फार सुंदर सनातन धर्म आहे आपला. फार सुंदर मातीत काय कौतुकाने जन्माला आलो. माय बापाला देव मानावं हे विचार ज्या संप्रदायात आहेत त्या मातीत जन्माला आलो रे आपण. ते सामर्थ्याने सांगितलं जातं. बाप करी जोडी लेकराचे उडी आपुली कुरवंडी वाळवणी एका एकी केला मिरासीचा धनी. जिथे सामर्थ्याने सांगितलं पतनात रायती इति पुत्रा. हा माय बापाला पापातनं फक्त लेकरू पोरगच वाचवू शकतं, मोक्षापर्यंत पोचवू शकतं. तो पुत्र
आता हे असत्य घडत चाललंय म्हणून कदाचित विसर पडत चाललाय. थोडी पैशाची धुंदी आहे, अहंकार आहे, ॲटिट्यूड आहे, कळे. पण चक्रही फिरतं बरं. दिवस प्रत्येकाचे येतात. आज आपल्या मायबापावर आहेत, उद्या आपल्यावर आहे. आज आपण म्हातारा दारात बसवलाय, त्याला म्हणतोय थुकू नको मुरी घालून, उद्या तू बी तेच करणार आहे. हा, आज आपली सून फडा फडा आपल्या बापाला, आपल्या आईला आपल्या तोंडासमोर बोलते. वाईट कधी वाटतं माहिती आहे? बापाला बोलू नये, आई बापाचं चुकत नाही, या गोष्टी पुढच्या आहेत. ह्या जज करणं माझी पात्रता नाहीये. पण जेव्हा काल आलेल्या पोरीसमोर आपण आपल्या आई बापाचा अपमान करतो, बायकोची बाजू घेऊ नये असंही नाही, बिंदास घेत चला. देव सुद्धा बायकोचं ऐकतो बरं का शिवपूरकर. लाईटीसारखं आपलं जीवन आहे. कधी कनेक्शन तुटल काही गरज नाही, सांगता येत नाही. कधी गचकन, पण जाऊ दे, आहे तोपर्यंत. अख्खा काकडा झाला देव काही उठे ना. सगळे संत मंडळी विनवणी करतात. राही रखमाबाई तुम येऊ द्या दया, सेज हलवूनी जागे करा देवराया, सेज हलवूनी जागे करा देवराया. पाय लक्ष्मीचे हाती त्यासी यावी विनंती आहे ना. ज्यांच्या ज्यांच्या हातात आहे गरुडाचे पाय, गरुडाचे पाय ठेवी वेळोवेळा डोई, वेगळ्या नावातो हरी, हा नावातो हरी. देव ऐकतो, पण देवाच्या बायकोची ना आपली बराबरी होऊ शकत नाही. विचार करा माय मावल्या, शब्दांना माफ करा माझ्या. जर आजच्या पोरींसारखं रखमाबाईनं समानतेचा, अधिकाराचा विचार केला असता तर 28 शुगे झालं विठ्ठलाची पाठराखण केली असती का ग? रखमाईनं कधी वर मान करून, नजर वर करून माझ्या पांडुरंग परमात्म्याला विचारलं नाही, देवा अहो जगाचे मालक तुम्ही, विश्वातलं सगळ्याचं दुःख कळतं तुम्हाला. अहो जगाची माय झालात, संतांचे मायबाप झालात, पण बायकोचं दुःख कळलं नाही का हो? 28 शुगे झालं उभा आहे तुमच्या पाठीशी, नजर पाठीमागं करून बघायचं तरी, अहो विचारायचं तरी आहेस का गेलीस? अहो सगळ्या जगाचं दुःख समजून घेता, कधी बायकोचंही मन समजून घ्या. रखमाईला विश्वास होता, जसं मी विठ्ठलाशिवाय अपूर्ण आहे तसा माझा विठ्ठल माझ्याशिवाय अपूर्ण आहे. माझ्या विठ्ठलाला माझ्याकडे बघायची गरज नाही, तो न बघता माझं रक्षण करणार हा विश्वास रखमाईला पंढरपुरात थांबवतो. आज 28 शुगे झालं माझी रखमाई माझ्या विठ्ठलाची पाठराखण करते. बायको तिला म्हणावं ग. आली होती रागानं, देव मानवाय आलता, देव भक्तासाठी थांबला आणि ही मागच राहिली. आजकालची माणसं काही म्हणतात, पण जीवन असावं तर रखमाई सारखं. म्हणून तर माझं ज्ञानोबा आधी तिचं नाव घेतात, बाप रखमा देवीवर, सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवीवर. आधी माझ्या रखमाईचं नाव आहे, मग विठ्ठलाचं नाव आहे. त्याग आहे ग. संतांच्या बायका म्हणजे फार गोड ग. कोण म्हणतं फटकळ होत्या देव जाणे, पण संतांच्या बायकासारख्या बायका नव्हत्या. तुमचं बरं आहे ना? लई विचार करू नका. हा आपण संत नाही त्याच्यामुळे बायको लई भारी भेटणे विषय नाही. त्याला माणूस बी संत लागत हो बरं का. बायको चांगली भेटायला माणूसही संत लागतो, पण बायको शिवाय आयुष्य नाही. आहे तोपर्यंत वाटतं खरं. 70-75 वर्षाची म्हातारी, चालवत नाही, उठवत नाही, बसवत नाही, दिसवत नाही. अहो जर सुनेनं कधी भाकरी दिली नाही नवऱ्याला, अहो ज्या हातानं स्वतःचं पोट भरायची ताकद नाही, पण त्याच हातानं नवऱ्याला भाकरी टाकल्याशिवाय, त्याचं पोट भरल्याशिवाय राहत नाही, तिला पत्नी म्हणायचं. कालांतराची बायको आयुष्यभराची माय असते ते. आणि बाईच्या ताकद फार असते ग. माय लय ताकद माय आपल्यात लय. शिवपूरच्या माय मावल्या लय गोड आहे ग तुम्ही, लय. आई शपथ तुम्ही लय गोड आहे. तुमचं तोंड सोडलं ना तुम्ही लय गोड आहे ग. थोडा तोंडाचा प्रॉब्लेम, बाकी आपल्या इतकं जगात गोड कोणी नाहीये. लय गोड आहे माय आपण. अगं ताकद
ताकद बी तेवढी ग माय आपल्यात. कौतुक आहे मला माझ्या माईचं. आजही माझी माय साबण संपल्यावर फेकत नाही. जुन्या साबणाची चिपळी नव्या साबणाला लावती का तर तेवढ्यात ही आंघोळ होईल. डोकं तिला श्रीमंतीचा माज नाही. मॅनेजमेंट ग, कुठं मेंटॅलिटी, खतरनाक मॅनेजमेंट. माझी म्हातारी आजी लुगडं फाटलं तर फेकत नाही, गोदडी शिवती. माझ्या आईला माझ्या आजीला मी 7 स्टार हॉटेलला नेलं, 5,000 रुपयाचं आईस्क्रीम खाऊ घातलं. म्हाताऱ्या चमचे घरी घेऊन आले. तुमची नाही म्हणलं माझी तरी ठेवा ग. काय म्हणतात लोकांनी पाहिलं तर ते म्हणले काय करायचं. इट इज नॉट अ मिडल क्लास, इट इज हाय क्लास. तिला रुपयाची जाण आहे. कौतुक वाटतं मला खेडेगावच्या बायकांचं. काय शेतकऱ्याची बायको असते दादा. श्रीमंत आवलं तिच्या घरी गेला तर कब्बर चहा भेटेल याची खात्री नाही. ह्या माय माऊलीच्या दारात कुत्र जरी आलं तरी पोटभर भाकरी खाल्ल्याशिवाय दार सोडत नाही. त्याला माहित असतं ही माय देणार. काय कौतुक करू शेतकऱ्याच्या बायकोचं. नुसतं तेल तिखट मीठ पाणी टाकलं तर काय आमटी लागती. श्रीमंताची 60 भाज्या करती, सगळ्या मिळून खाल्ल्या तरी चव लागत नाही. पुन्हा म्हणती महाराज फुलका घ्या. फुलका काय फुलका घेती. कुठे ठेवती बिना तेलाचा फुलका. कुठे ठेवती फुलका. चांगला असतो म्हण शरीराला फुलका. अगं ही तर कसाचा हायजन काय. अगं इस्ती एक भाकरी केली ना माझ्या शेतकऱ्याच्या बायकोनं तर 2 महाराज गार झालं पाहिजे एका भाकरीत. माझ्यासारखा तर चतकोर मधीच ताकद ग. अगं काय तिचा जीव असतो. गोड ग, प्रेमळ बायका इथल्या लय अवघड आहे दादा. एका शहरातल्या बाईनं माझ्या हाताला धरून चहा प्यायला नेलं आणि फोन केला माझ्या समोर. हॅलो कुठे आहे संदीप. म्हणलं संदीप पोरगा खा. नाही म्हणले नवरा. म्हणला गॅसवरचा चहा काढून राहू दे. तुझ्या चहा प्याला तर माझी गाडी उलतन पुला खाली. असं कुठे असतं का. आदर सत्कार शिकावा खेडेगावात. ही माती आहे रे ती. आता विनंती माझ्या शहरात राहणाऱ्या पोरी सुद्धा तेवढ्याच गोड असतात जेव्हा संस्कार प्रबळ असतात. प्रश्न शहराचा किंवा खेड्याचा नाहीये, प्रश्न संस्काराचा आहे. खेड्यातलं वातावरण असं असतं. आई बापाने आयुष्यभर शिकवलेलं असतं. वागताना 4 माणसाचा विचार कर बाई. आयुष्यभर बाप वरमान करून चाललाय तुझा. शहरातलं वातावरण थोडंसं वेगळं असतं. प्रश्न ॲटमॉस्फिअरचा आहे, संस्कारांचा आहे. प्रश्न मातीचा नाही, माणसं तीच असतात. या विषयाकडे विनंती माझी. ताकद फार ग माय आपल्या, फार ताकद. लक्ष्मणांना शक्ती लागली. लक्ष्मण बिका पाटलाचा. लक्ष्मण तुम्ही मुद्दाम करताय का. तुम्हाला माझी जिरवायची का. काही काही माणसं मुद्दाम बोलत नाही, मुद्दाम हसत नाही. त्याला महाराजाची जिरवायची असते. तिनेच तासा बसणार. बर मुद्दा काय वाटतं मला फसवताय. तुमचं कसं झालंय माहिती आहे. एक पोरगा एसटीत चढला, खाली उतरला आणि मोठ्या मोठ्यानं हसायला लागला. शेजारच्यानं सहज विचारलं एवढा का रे हसतो. ते म्हणलं कंडक्टरला फसवला. तर म्हणलं कसं काय. मग म्हणलं तिकीट काढलं आणि गेलोच नाही. शाण्यालाच कळलं महाराज. तुम्ही सांगा ह्याच्यात कंडक्टरच्या बापाचं काय केलं. तो का म्हणे ऐसी बुद्धी ज्याची जड त्यागुणी दगड बरे देवा. याच्यापेक्षा दगड बरी ना विठ्ठला. कळावं तरी रे आपण फसतोय. येथे कोणाचे काय बा केले ज्याचे त्याने अनहित केले. विनंती माझी या विषयाकडे. लक्ष्मण माहित आहेत रामाचे. त्यांना काय लागली. युद्धामध्ये शक्ती लागली. लंकेकडे थांबलेले लक्ष्मण मृत्यूच्या दारात बसलेले आहेत. परमात्म्याला चिंता वाटतीये, पण परमात्मा तोपर्यंत चिंता करत नाही जोपर्यंत भक्त प्रबल आहेत. रुद्राचा अवतार असणारा माझा मारुती राया. काय सामर्थ्य दादा माझ्या मारुती रायाचं. तुलसीदास वर्णन करतात. श्री गुरु चरण सरोज निज मन मुकुर सुधारी पर्णपुर कबीर विमल जसुजतायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या ते को मोहे हर बकले सविकार. जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीसति भुलोक उजागर रामदूत तुलित बलधामा अंजनी पुत्र पवन सुतना महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति के संग कंचन वरण विराज सुबेसा कानन कुंडल कुंजित कैस हाथ वज्र ध्वजा विराजे कांधे मूंज जनेऊ बोसा शंकर सुमन केसरी नंदन तेज प्रताप महाजगवंत विद्यावान गुणी अति चातुर राम काज करिबे को प्रभु चरित्र सुनिबे को रसिया राम लक्ष्मण सीता मन बसिया सूक्ष्म रूप धरि सिंह दिखावा
शूर लाए रघुपति की बहुत ही बड़ाई तुम मम प्रिय भरत ही सम भाई. हा अधिकार त्या मारुती रायाचा. काय जुनी भजनवी होती. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान अरे एक मुखान बोला बोला जय जय हनुमान एक मुखान बोला बोला जय जय हनुमान एक मुखान बोला बोला जय जय हनुमान एक मुखान बोला बोला जय जय हनुमान. दिव्य तुझी राम भक्ती भव्य तुझी काया दिव्य तुझी राम भक्ती भव्य तुझी काया बालपणी गेलास तू सूर्याला धराया बालपणी गेलास तू सूर्याला धराया हादरली ही धरती थरथरला आसमान हादरली ही धरती थरथरला आसमान अरे एक मुखान बोला बोला जय जय हनुमान एक मुखान बोला बोला जय जय हनुमान एक मुखान बोला बोला जय जय हनुमान एक मुखान बोला बोला जय जय हनुमान. एक मुखान बोला बोला जय जय हनुमान एक मुखान बोला बोला जय जय हनुमान एक मुखान बोला बोला जय जय हनुमान एक मुखान बोला बोला जय जय हनुमान. आपण जुने दिवस होतो. अहो दिवसाची सुरुवात किती गोड असायची. सकाळच्या पारी हरिनाम बोला वासुदेवाला तर वासुदेवाला वासुदेवाला तर वासुदेवाला सकाळच्या पारी हरिनाम बोला तुम्ही हरिनाम बोला बोला हरिनाम बोला तुम्ही हरिनाम बोला दादा हरिनाम बोला हरिनाम बोला दान पावलं दादा दान पावलं दादा दान पावलं दादा दान पावलं सुखा दुखाचं दान पावलं दादा पापा पुण्याचं दान पावलं माणसं बी असायची. काय सुंदर सकाळ हे तुमच्याच जमान्यात होतं. आम्ही पाववाल्याच्या भोंग्यावर जागी झालेली लेकरं. आमचं काय खरं आहे. आमच्या जमान्यात वासुदेव नव्हता. पाव 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 तुम्ही आमच्याकडनं अपेक्षा तरी काय ठेवता रे. हा काय दिवस होते दादा. लेकराला झोपी घालायची तर माय अंगाई म्हणायची. निमोनीच्या झाडा मागे चंद्र चोपला ग बाई आज माझ्या पाडसाला आज माझ्या पाडसाला झोप का येत नाही. निमोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई निमोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई गाय झोपली कोठ्यात गाय झोपली कोठ्यात घरट्यात शिवताई पैरसांच्या बिलींवरी झोपल्या ग जागी जुई मीठ पापण्या डोळ्यांच्या मीठ पापण्या डोळ्यांच्या गाते तुला मी अंगाई निमोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई निमोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई नुसतं काम करावी ना. ऐरणीच्या दिवातला ठिणकी ठिणकी वाजते आभाळागत माया तुझी आम्हा घरी राहू दे. ऐरणीच्या दिवातला ठिणकी ठिणकी लक्ष्मीच्या हातातली चवरी व्हावी वर खाली पिडा 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 पिडा
आणि गोड होती. दिस जातील दिस येतील भोग सरहल सुख येईल. दिस जातील दिस येतील भोग सरहल सुख येईल. तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं, तुझ्या माझ्या लेकराला घरकुल नवं. नव्या घरामध्ये काय नवीन घडलं, नव्या घरा संग समदय गळ होईल. दिस जातील दिस येतील भोग सरल सुख येईल. दिस जातील दिस येतील भोग सरल सुख येईल. गोड भजन होती, काय गाणी होती. तुझ्यासाठी गेले वनात, तुझ्यासाठीच गेले नालायका, जेवढे गेले तेवढे. काय गोंधळ केलाय. किचकिच काय जेवला का जेवला कसा उपाशी राहीन, चांगलं भोग लागतं रे पोटाला. अवघड झालं म्हणून आहे असं नाही. पण जुना गोडवा होता, शब्दांना अर्थ होता, सामर्थ्य होतं. माईचं वात्सल्य अंगाईत कळायचं. वासुदेवाची आत्मीयता त्याच्या मागण्यात दिसून यायची. एखादा गोंधळी आला, आराधी आला तर त्या नामचिंताने आईचं भजन व्हायचं. अहो एखादा सोंगाडी आला तर त्याच्या हसवण्यानं माणसाचं सुख उमटून यायचं. आता सगळं खोटं आहे. हसणंही, रडणंही, नातीही आणि जगणंही. कसमी बातें प्यार वफा सब बातें हैं बातों का क्या, ये सब झूठे नाते हैं नातों का क्या. नुसतं उगा औपचारिकता म्हणून नाती राहिली, आता काही राहिलं नाही दादा. जी बहीण पैशासाठी भावाशी भांडणं खेळत असेल त्या नात्याला काय म्हणावं तुम्हीच मला सांगा. वाईट वाटत नाही का ग माय? काय गरज आहे ग? दुसऱ्याचा भाऊ आला, दुसऱ्याच्या बहिणीला ववळायला लागला तर डोळ्यातनं पाणी येतं हिच्या. हिला वाटतं सख्खा भाऊ आहे पण येत नाही. आपल्या शब्दामुळे चुकलं ग. जिथे स्वार्थ नाही तिथं नाती टिकतात, जिथं स्वार्थ तिथं नातं टिकत. झालं कीर्तन करा एखादा फोन भावाला, जाऊ दे म्हणा, चुकलं दाद्या, आई मेली बाप मेला तुझ्याशिवाय कोण आहे मला. पैशाच्या पाठीमागे लागणारी मी नाही. नाही तुला साडी चोळी करता आली तरी हरकत नाही, पण संकटात माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा. मला सासरी सांगता यावं, विचार करा त्रास देताना माझा भाऊ विठ्ठलासारखा पाठीशी उभा आहे माझ्या. ही नाती सांभाळत जा. हा तुम्हाला मी सांगते, करा एखादा फोन तिला, काय तुम्हालाही टोचत नाही. थोडा जर ॲटिट्यूड सोडा, जाऊ दे ग म्हणा, नाही साडी चोळी करता आणि तरी हरकत नाही. माझ्या घराची आणि मनाची दारं आयुष्यभर रिकामी आहेत तुझ्यासाठी. बहिणीच्या आशीर्वादाने काहीच कमी पडणार नाही, तुम्हाला विश्वास देते ही बहीण. नाती सांभाळत जा. करी लाभावीन लक्ष्मणांना शक्ती लागली. जागेवर आले का तुम्ही? ती शक्ती लागली होती ना, हां आले तुम्ही जागेवर. सूर्योदयाच्या आधी मारुतीरायाला सांगितलंय काय आणायचंय? संजीवनी बुटी. तृणगिरी पर्वतावर संजीवनी बुटीला मारुतीरायाला पाठवलं. मारुतीरायांच्या लक्षात नाही काय कशी कधी विचारायचं विसरलं. अख्खा पर्वत उचलला, लंकेकडे निघाले. मध्ये लागली अयोध्या. भरतांनी पाहिलं काय आहे वर, बाण मारला मारुतीराया खाली आणि तसं कुणाला विचारत नाही मारुतीराया. पण त्या बाणावर राम राम लिहिलेलं होतं. भक्त कुणाला म्हणावं? प्रभूने मृत्यू जरी पाठवला तरी तो विश्वासाने स्वीकारावा, त्याला भक्त म्हणावा, कारण विश्वास आहे त्याच्या नामाने काही होणार नाही. तो बाणही मारुतीरायांनी स्वीकारला. विचारलं खाली येऊन कोणी मारला? बाण राम नावाचा. रामबंधू भरत आहे मी, आपण रामदास मारुती आहे मी. कुठे चाललात? लंकेकडे. कशाला? अयोध्येमध्ये. सामर्थ्याने सांगावा मारुतीरायाने. अहो शक्ती लागली लक्ष्मणाला. सूर्योदयाच्या आधी पोचायचं, नाही गेलो तर जीव जाईल. स्वामींची आज्ञा आहे, सूर्योदयाच्या अगोदर पोचायचं आहे. भावाचा जीव अडकलाय. सामर्थ्याने सांगावं मारुतीरायांनी. भरतांना चिंता वाटावी, डोळ्यातनं पाणी यावं. अहो कसा राम कसा लक्ष्मण, कशा माझ्या सीता माय माऊली. विनंती माझी सांगा, थोडं तरी जीव तुटतो हो त्यांच्यासाठी, पण वचनाने बांधलो गेलो मी. आजही त्यांच्या पादुका सिंहासनावर ठेवून जपतो मी. काय सुंदर धर्मात जन्माला आलो आपण. अहो निस्तर रामायण शब्द तोंडात यावा तर अंगावर काटा फुटावा. अहो सामर्थ्याने लक्षात ठेवा, नाती का जपायची असतात. अहो बिभीषण सक्का भाऊ होता पण सामर्थ्याने विरोध रावणाला केला. रावणाच्या विरुद्ध गेला.
म्हणून रावणाला मरावं लागलं. लक्ष्मण सावत्र होता पण रामाच्या पाठीशी गेला म्हणून वनवास सुद्धा सुखाचा झाला. हे सामर्थ्य आहे आपल्या नातीचं, हे सामर्थ्य आपल्या नात्याचं. नातं का जपावं माहित आहे? अहो ज्या आईनं दूध पाजावं त्याच कैकई मातेला जेव्हा मंथरेचा सहवास लाभावा तेव्हा त्याच मंथरेनं वचन रामाच्या वनवासाचं घ्यावं. नाती जपावी. विचार करा या विषयाकडे. सत्वासाठी राजभोग सोडावा तिला सीता म्हणायचं आणि नवऱ्यासाठी 14 वर्ष राजभोग भोगून सुद्धा वनवास सहावा तिला उर्मिला म्हणायचं. सीता रामाच्या सोबत होती, वनवासात असली तरी तिचं आयुष्य सुखाचंच, का तर नवरा सोबत आहे. उर्मिला राजवाड्यात होती पण नवरा सोबत नाही म्हणजे तिचं आयुष्य वनवासाचंच. काय रामायण आहे. भरताच्या डोळ्यातनं पाणी आलं. भरतांनी विचारलं अहो कसं आहे माझं राम? मारुतीराय म्हणले सांगितलं असतं देवा पण माफ करा मला वेळ नाही माझ्याकडं, सूर्योदयाच्या आधी पोचायचं मला. तिकून आल्या उर्मिला. उर्मिला कानेट कर नाही मग मात तोड कर. मग उर्मिला आत्ताच सांगितलं ना लक्ष्मणांची पत्नी, लक्ष्मणांची पत्नी असणाऱ्या उर्मिला माता सामर्थ्याने 14 वर्ष दारात तटस्थ नवऱ्याची वाट बघतायत. पातिव्रत्य सांभाळणाऱ्या उर्मिला माता मारुतीरायाला सांगतायत भाऊजींच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्या मारुतीराया. तुम्ही पोचायच्या आधी सूर्य उगवणार नाही ही जबाबदारी माझी, कारण पत्नीला सांगितल्याशिवाय पतीचा जीव नेणं काळाच्याही हातात नाही. तिला बाई म्हणावं ग माय. मारुतीराया सूर्योदयाच्या आधी पोहोचले नाही. मारुतीराया पोहोचेपर्यंत सूर्योदयच झाला नाही. तू का म्हणे पतिव्रता तिची देवावरी सता, तिची देवावरी सता, तिची पण कोण? पतिव्रता. आणि पातिव्रत्य काय सांभाळावं? शांडिला माता. शांडिला माता माहित आहे तुम्हाला? अनुसयेनंतर जर कोण पतिव्रता असेल या जगात तर शांडिला माता. शांडिला मातेची बहीण खरं तर पातिव्रत्य सांभाळत होती. मग बहिणीला सहज विचारलं का ग तुझ्यासारखं सामर्थ्य निर्माण व्हायला काय करावं लागेल? ती म्हणली पातिव्रत्य सांभाळावं लागेल. ती म्हणली पतिव्रता व्हायला काय करावं लागेल? ती म्हणली नवरा करावा लागेल. आता नवरा केला जर पतिव्रता ना, बिना नवऱ्याची कशी पतिव्रता? नवरा करावा लागेल. कोणता करू? ते म्हणे काय कर महादेवाच्या मंदिरात जा पूजा कर. पहिल्यांदा जो दिसेल तो नवरा त्याच्या गळ्यात माळ टाक. देव बी किती परीक्षा बघतो बघा. शांडिला माता दर्शनाला गेल्या. परमात्म्याचं दर्शन घेतलं शिवाचं. पहिला दिसला ती भिकारी होता. भिकारी बी निस्ता भिकारी नव्हता, त्याचे हातपाय छटलेले होते. त्याला सामर्थ्याने रोग होता. कुष्ठरोग असणारा तो. त्याचे हातपाय छाटलेले होते. पण बहिणीनं सांगितलं होतं पहिला दिसल त्याच्या गळ्यात माळ घाल. अहो त्याच्या गळ्यात माळ घातली शांडिला मातेनं. टोपल्यात ठेवलं. त्याला चला येत नव्हतं ना. टोपल्यात ठेवलं, डोक्यावर घेतली, निघाली घराकडं. ही नुसतं हातापायानंच लंगडं नव्हतं, डोक्यानं बी भरमिष्टच होतं. आता एवढी सुंदर बायको ह्याच्या पदरात पडली असती का? देवानं दिली की नाही. पण कसं आहे ना बायकोची कदर करीतच नाहीत. पटले तर असू द्या काही विषय नाही महाराज बरं काय. आता प्रत्येकीच्या मनात असं ना असं ताई ह्याला मायासारखी भेटली असती का? पण लय कडू आहे हो. पण जगात एवढं मात्र खरं आहे दादा, बाईच्या आयुष्यात नवरा फार महत्वाचा आहे. सासूनं बोलावं, सासऱ्यानं बोलावं, जावेनं बोलावं, नंदीनं बोलावं, गावानं हिनवावं, बाई काही मनावर घेत नाही. नुसतं नवऱ्यानं म्हणावं कशाला घेतेस ग टेन्शन, मी पाठीशी आहे तुझ्या. बाई सामर्थ्यानं सगळा सासरवास सहन करते, फक्त नवरा सोबत असला पाहिजे. खरं आहे की नाही ग माय? शिवपूरच्या बाया खरं आहे की नाही ग? हे गे मागच्या खरं आहे की नाही ग माय? शिवपूरच्या माय मावल्या खरं आहे का नाही? अगं माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते. माझं झाल्यावर येईल मला अक्कल. तो पर्यंत मला सांगा ग माय खरं खोट आहे ग माय? कोण चांगला पाहिजे ग माय? नवरा पाहिजे की नाही? हा ऐकत जा जरा, ऐकत जा.
दोन शब्द प्रेमानं बोला. तुम्हाला बी भलता अहंकार आहे. एकानं असंच मी म्हणलं, एकानं लईच मनावर घेतलं. घरी गेला, बायकोला म्हणला जेवायला वाढ. बायकोनं छान जेवायला वाढलं. महाराज एक घास खाल्ला आणि बायकोला म्हणलं वाह काय भाजी केली, वाह वाह वाह, कुठे तुझा हात, वाह काय भाजी केली, वाह. हिनं दरवाजा लावून हाणला, असा मारला महाराज, काळा निळा केला. नवरा म्हणला ताईकडे बी बघतो हिच्याकडे बी बघतो. काय मारलं म्हणला. बायकोली आयुष्यभर तुमचा संसार केला, घरदार शेतीवाडी आई बाप बहीण मला सगळं मी काय सांभाळ. नवरा म्हणला सगळं मी सांभाळतो, तू फक्त तोंड सांभाळ. सांभाळू म्हणलं, या हातानं करून खाऊ घातलं. आयुष्यभर ढेरग भरला, शब्दानं कधी गोड बोलला नाही. आज पहिल्यांदा शेजारणीच्यातनं भाजी आणली होती. तुम्ही विचार करा काय झालं असेल. याचा सिद्धांत सांगतात भगवान श्रीकृष्ण फार गोड वर्णन करतात. उर्दू मूलमध्ये शाकम अश्वत्थम प्रभरवयम छंदांस यस्य पर्णाणी समवेद सवेदवित. संसाराचं झाड उलट आहे, जमिनीत फांदा आकाशात मूळ आहे. ह्याला जर सुख पाहिजे असेल ना, सर्व सुकृताचे फळ मी नाही ना, फक्त जाई न गे माय, फक्त मायबाप कळले पाहिजे. आणि आपल्यासाठी मायबाप पंढरीचे. अरे आज आमच्यासाठी माहेर जाते माहेराला, जाते माहेराला माझ्या मुळाच्या घराला, माझ्या मुळाच्या घराला जाते माहेराला, जाते माहेराला. कोणतं माहेर? मृत्यूलोकी एक नगर, त्याचे नाव पंढरपूर. तेथील मोकाशी उभा असे विठेवर. तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा. न्यामजतीतवरी दाखवा दिनाचा सोयरा, न्यामजतीतवरी दाखवा दिनाचा सोयरा. कुठे ते ऐसे चंद्रभागा, ऐसे भीमा तीर, ऐसे चंद्रभागा, ऐसे भीमा तीर, ऐसा विठेवर देव कोठे, ऐसा विठेवर देव कोठे. असं देखणं कुठं बघितलं का दादा? आणि हे सगळं जिथं आहे ना ते वर्णन आहे. जाईन गे मायत या पंढरपुरा, भेटेन माहेरा आपोलिया. कुठे ते? माय जगन्नाथ, बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ जनार्दन. तो राखतो दादा. काय कौतुक करू माझ्या विठ्ठलाचं. 27 दिवस चोखोबराच्या घरी चोखोबराच्या बायकोचं बाळंतपण केलं. गुर राखली. दामाजी पंथासाठी पळत पळत आला. अहो त्या लवळ गावामध्ये कुरडवाडीच्या शेजारी हातपाय गेलेलं संत. अहो त्या कुर्मदासासाठी माझा पांडुरंग परमात्मा पंढरीची वारी, सगळे दर्शनाला आलेले वारकरी आणि पांडुरंग माझा कुर्मदासाच्या शेजारी. काय सामर्थ्य दादा हो, काय कौतुक असतं ना. जगाचा मालक इतकं कसं करतो वर्णन आहे लेकुराचे. त्याला कळतं रे, त्याला जाणवतो, त्याला त्रास होतो. म्हणून त्याला एकदा मायबाप म्हणून बघा विनंती माझी या विषयाकडे. म्हणून सामर्थ्य दादा ते माहेर आहे. ज्याला ते कळालं तो सुखी आहे. ज्याला नाही कळालं त्याने कितीही प्रयत्न केला तरी संसार दुःखाचा तो. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, फक्त शहाणा तो धनी. मालक शहाणा पाहिजे. आणि आमचा मालक जर पंढरीचा असेल तर आमच्यासारखं शहाणपणाचं जीवन कोणाचं मला सांगा. म्हणून विनंती तेव्हा आम्हाला कळतं की तू माय आहे, तुला कळावं की तू आमची माय आहे तर आमचं रक्षण करतोय. एवढं जरी आम्हाला समजलं आमचं जीवन सुखाचं आहे. आणि पांडुरंग माय आहे. आता तुम्हीच मला सांगा, जर पांडुरंग माय आहे तर माय कोण आहे? बोला ना. पांडुरंग जर माय आहे तर माय कोण आहे? पांडुरंग आहे ना. आई जर पांडुरंग आहे तर पांडुरंग कोण आहे? आई आहे. आणि पांडुरंग जर आई आहे तर आई कोण आहे? पांडुरंगच आहे ना. मग घरातली आई कोण आहे? पांडुरंगच आहे ना. असा काय फरक आहे रे तिच्यात आणि त्याच्यात? करा कधीतरी विचार. का ग माय, सासरवाशीन माय मावल्या तुम्ही, आता राहिला नाही. थोड्या पहिले महाराज बरं काय, आता नवऱ्याला छान येतील कशाचा सासूरवास राहिलाय. सासूरवास जुन्या बाया.
हो निस्तान चहा द्यायचा म्हणलं तर बांगड्या वाजायच्या बांगड्या असली घाबरायची. आता म्हणेन तू करून पी मला बी दे. आता जरा वेगळं आहे, पहिलं वेगळं होतं. ठीक आहे दोन्ही चांगलंच आहे. या विषयाकडे बोलत जा. माय सासर वाशिन बाईला विचारावं माहेरी गेल्यावर तुझ्या माईचं प्रेम काय असतं. पैसा नसतो म्हातारीकडं लय, पण म्हातारी काय काय बांधून देईन याचा भरोसा. तिखट मीठ पीठ शेंगदाणं महाराज कुरवड्या पापड्या सांडगं लोणचं दारातले टमाटे बटाटे दोडकं भोपळं कांदं रानातला हरभरा ऊसाचं दांडकं मकाचं कणीस. म्हातारी दारातली फुलं सुद्धा सोडित नाही. का भेटत नाही का पोरीला. भेटत ना पण नाही असते. कोणी काही म्हणेल किती संकट येऊ द्या किती किती मी ऐकून वगैरे माझ्या आयुष्यात फार संकट येऊन गेली. जेव्हा अख्खं जग साथ सोडतो ना तेव्हा माय पाठीशी असते मायबाप पाठीशी असते. अख्खं जग नावं ठेवतं चुकलं 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 चुकलं. माय म्हणते जाऊ दे चुकलं तर चुकलं लय मनावर घेऊ. जेव्हा अख्खं वैभव संपायची वेळ येते ना तेव्हा माय म्हणते जाऊ दे ग तू सगळ्यात मोठं वैभव आहेस. बाकी वैभवाची गरज केलंच तेवढं फार आहे. माझ्या आयुष्यात एक वाईट काळ येऊन गेला जेव्हा अख्ख्या जगानं साथ सोडावी जी लोक ओळखच ती सुद्धा म्हणावी आमची तिची ओळख नाही बाबा. आयुष्यात माझा असाही एक काळ येऊन गेला. अख्ख्या जगाला माझ्या माईनं तोंड दिलं. अख्ख्या जगाला माझ्या माईनं तोंड दिलं आणि अरे ड्रोन आहे रे तो इमान नाही घेऊन जाणार आहे का तुम्हाला लगे. अरे काय गरज करा या जीवाला. माणसं नाही त्या गोष्टीकडे इतकी पटकन अट्रॅक्ट. बरं ती केवढं आहे तुम्ही केवढे आहे जाणार आहे का घेऊन ती तुम्हाला. विचार करीत जाण जरा. हे लगे काय होणार आहे तिने ड्रोन आहे तो. तुम्ही चांगलं दिसा म्हणून असं तुम्ही तोंड वर करून बघितलं की भंगारातलं भंगार दिसणार कोणाच्या महाराज. चांगलं कीर्तन ऐकताना बघितलं तुमच्या असं आहे ते लोकांचं काय सांगा दादा चुकीच्या गोष्टीकडे पटकन अट्रॅक्ट होतो माणूस. विनंती. तेव्हा माझी माय म्हणायची असू दे येते घ्या बरं माघारी. हा ना ती बी बोलतो वारं सोडतो महाराज. विषय आयुष्यात मला कुणी साथ देऊ न देऊ माझे मायबाप पाठीशी असले की मला जग जिंकल्यासारखं वाटतं. मग काही टेन्शन घ्यायची काळजी करायची गरज नाही महाराज. खरंच नाही. माझी माय दिवसातनं दोनदा तरी फोन करतेच. सकाळी एकदा संध्याकाळी एकदा. संध्याकाळी कुठं झोपली व्यवस्थित झोपली का झोपायची व्यवस्थित सोय आहे का सकाळी जेवली का सगळं कुठं कीर्तन आहे काय किती वेळ लागेल काय. ताई तिच्यासारखं जगात दुसरं नातच नाही. माझी विनंती थोडी कदर करत जा रे. बोलणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी चष्टा मस्करी ठीक आहे पण तो आदर असला पाहिजे. माय गेल्यावर कळतं जरा बायको गेल्यावर कळतं घरातली बाई किती महत्वाची असते. सलील कुलकर्णी म्हणून एक कवी आहेत त्यांची फार सुंदर कविता आहे बघा. नसतेस घरी तू जेव्हा जीव तुटका होतो बंधाचे विरती धागे संसार फाटका होतो. त्या संसाराची राख रांगोळी होते. अख्ख्या चिन्ह होतात ग. किती नाती सांभाळतेस देवालाच माहिती. माय बहीण आई नणंद जाऊ घर टिकवून ठेवतस ग. बाहेर ना आला की पहिल्यांदा तुझा चेहरा बघावासा वाटतो तुला हाक मारावीशी वाटते. तू सांग तूच जग सोडून गेली तर कोणाच्या तोंडाकडे बघून जगायचं. जोपर्यंत तू जिवंत होती तोपर्यंत वाटायचं कमवतोय मी. चार माणसं ओळखतात मला मागं पुढं फिरतात माझ्या. काय गरज आहे मला आईची. मोठा झालो मी मोठा झालोय मला लेकरं आहेत. आता मी माझ्या आईचं का ऐकावं. अरे मी बाप झालोय मला बायको आहे. मी माझ्या लेकरासमोर माझ्या बायको समोर माझ्या आईचं ऐकलं तर माझा कमीपणा होईल. म्हणून माझ्या आईच्या प्रत्येक
शब्दाला धुतकारत आलो मी. माय मेल्यावर कळलं गरज होती ग तुझी. ना अजूनी झालो मोठा, ना स्वतंत्र अजूनी झालो. अजूनही तुझ्या सावलीची, तुझ्या छायेची, तुझ्या पदराची गरज होती. तुझ्या त्या मायाळू हाताची, तुझ्या आशीर्वादाची गरज होती. तू मेल्यावर कळलं तुझ्या आशीर्वादाने मोठा झाला. बायको रागावली तर विचारणार नाही कदाचित. माईला मारलं तरी रात्री म्हणते जेवला का ग, कभी न जेवतच झोपला. मारणारा हात तिचा असतो, मारणारा हात याचा असतो, पण तरी आशीर्वादाचा हात तिचा असतो. फड 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 बोलतो नवरा, फड फड बोलतो पोरगा, तरी काळजी करायची सोडत नाही. कितीही म्हातारी झाली तरी लेक यायची म्हटली की दारात बसते. कळत नाही मोबाईल तिला, नातवाला सांगते कुठवर आली बघ की अक्का. आता तो जीव नाही, आता ते निस्वार्थी प्रेम नाही. विनंती आहे तोपर्यंत कदर करा. नाही पांडुरंग कळला तरी हरकत नाही. एक लेक म्हणून सांगते, माईच्या पलीकडे या जगात दुसरं कोणी निस्वार्थी प्रेम करत नाही. आई वडील माझे थोर, सांगू त्यांचे उपकार, जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर, तिला तुझे जीवन आकार. नभीची चांदणी तू ग, चंद्राची कोर, शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभा आयुष्य जगीन. आई देवापाशी मी ग, आई तुलाच ग मागीन.
रख रख त्या उन्हात नि सरसर त्या रानात राहिलीस तू ग माझ्यासाठी कष्टाच्या धामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे पास. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाधार. आता जुनी फार कविता आहे बघा. हमरून वासरले चाटते जवा गाय, तवा मले तिच्या मंदी दिसते माझी माय, दिसते माझी माय. काट्या कुट्या याचा याला माय जाई राणी, पायात नसे वाहन तिच्या फिरे अनवाणी. काट्या कुट्या काट्या कुट्या काट्या कुट्यालाही तिचं मानत नस पाय, तवा मले काट्यामध्ये दिसते माझी माय, दिसते माझी माय. लेकरू मोठं झालं तुझ्या सुखी संसाराची आठवण करते. बोलता बोलता एकदा तिच्या डोळ्याला पाणी, सांग म्हणे राजा तुझी कवा दिसल राणी. बोलता बोलता एकदा तिच्या डोळ्याला पाणी, सांग म्हणे राजा तुझी कवा दिसल राणी. भरल्या डोळ्या भरल्या डोळ्या भरल्या डोळ्या कवा पाहिन दुधावरची साय, तवा मले साई मंदी दिसते माझी माय, दिसते माझी माय. शिकलेली नव्हती माझी माय, शिक्षण थोडंच होतं तिचं, पण माझ्या शिक्षणाची स्वप्न बघितली. मी मोठं व्हावं, मी कमवावं, मला 4 माणसांनी मानावं. पण आयुष्यातले सगळ्यात मोठे धडे दिले तिनं. आयुष्यातला सगळ्यात पहिला गुरु माझी माय होती. ते वात्सल्य, ते प्रेम. दारू पिऊन मायला मारी जावा माझा बाप, धर धर अरे धर धर कापे अंग लागे तिला धाप. कसायाच्या दावणीला बांधली जशी गाय, तवा मले गाई मंदी दिसते माझी माय, दिसते माझी माय, दिसते माझी माय. बापांना रागात येऊन कधी मारलं तरी माझ्या बापाविषयी आई कधी मला वाईट सांगायची नाही. आई म्हणायची बाप आहे, चूक माझीच आहे, मीच जरा उलट बोलले, नाही तर तो कधी मारत नाही. बरं, तिने बापात पांडुरंग बघायला शिकवला, तिनं माणसात देव शोधायला शिकवला, तिनं माणुसकी शिकवली, तिनं जाणीव करून दिली या व्यक्तिमत्वाची. नसतंच तू तर कळलं नसतं कदाचित एवढं प्रेमळ आणि इतकं निस्वार्थही नातं असतं. विठ्ठला माय तर गेली, पण विनंती आहे, पांडुरंगाची जागा फक्त मायच घेऊ शकते आणि माईची जागा फक्त पांडुरंगच घेऊ शकतो, बाकी दुसरं कोणाच्याच सामर्थ्य नाही. माय मेल्यानंतर शेजार पजारच्या बाया म्हणतात, खरं रडू नको, तुझ्या आईसारखी आहे. मनात वाटतं आई सारखी आहेस, आई नाही आहेस, माय ती माय असते. तुकोबा तेच सांगतात, लेकुराचे हित आईसी कळवळल्या जाती, करीला भावीला प्रीती. तुमच्यासाठी पोटी भार 9 महिने सांभाळ स्वतःची नाळ तोडून जन्माला घातलं, रक्ताचं दूध करून पाजलं. अरे तिनं काही खाल्लं तर त्याला त्रास व्हायचा म्हणून तिनं स्वतःच्या आवडीनिवडी सुद्धा बदलल्या. ती माय करल तेवढं कमी आहे.
तिच्यासाठी जेवढं करावं तेवढं कमीच आहे. पण विनंती आहे विठ्ठला समजावी माय संत आणि तूही तिघांचा अधिकार तेवढाच आहे. आणि विनंती मायबाप फार अवघडात जात जाऊ नका. चहुवेदी जाणं साई शास्त्री कारण 18 पुराण हरीसीच गाते. आणि घरातला हरी कळाल्यावर जगाच्या मालकाची ओळखायला वेळ लागत नाही. माऊली सांगतात मला कळतं या ज्ञान भक्ती सहज बघतोय कवटला मत तोची मीही केवळ तुझं श्रोतही आहे. म्हणून विनंती आहे देव कळावा आणि देव कळण्यासाठी घरातली मायबाप कळावा. जगद्गुरु तुकोबाराय तेच सामर्थ्याने सांगतात पोटी भारव आहे त्याचे सर्वस्व. माणसं सुखात सोबत असतात दुःखात नाही. तुम्ही गाडी घेतली तर 4 येणार ह्यात वाद नाही. तुम्ही नवीन गाडी घेतल्यावर 4 उद्घाटनाला येणार याच्यात वाद नाही. ते येणारच. येणार का नाही. कोरोनात किती आले हो. गाड्या घेतल्यावर जे फोटो काढायला आले गाड्या घेतल्यावर जे म्हणले हा हवा आहे तुमची. कोरोनात किती आले नाही रे. लय पैशाचा माच केला लोकांनी. मी तर म्हणते 2-3 वर्षात एकदा कोरोना आलाच पाहिजे. नाही येऊ द्या. लय माजली होती लोक चांगली सुधारली. आम्ही बी काय आम्हाला बी लय वाटायचं महाराज आहे आपण. शिवलीला पाटील आहे 4 माणसं पुढं 4 माणसं मागं. लोक बोलत्यात वळखत्यात आपल्याला. कोरोनात कळलं कुत्रं खात नाही. कीर्तन चालू आहे तर मजा आहे. कीर्तन समजा ताई एक फोटो. अरे कधी कोरोनात कुठे गेलता. पण मी तर म्हणते आलाच पाहिजे. हे लय मजा आहे. काही म्हणा कोरोनात लय लोक. मी म्हणतो सगळ्यात जास्त मजा मला या गोष्टीची आली. कोरोनात नकट्या सुद्धा पुरी खापले. चांगले तर खापले याच्यात काही वादच नाही. चिचुक्या इतकं नाक ती बी फुलाच्या गाडीत हसत हसत गेली. याला सकाळी कळलं हिला नाकच नाही. रात्री मास्कमुळे कळलंच नाही. पण मजा आली महाराज. म्हणजे विनंती एवढीच आहे महाराज ही गोष्टी आहे ना देव जाणवून देतात. आता मला खरं सांगा कोरोनाचा विषाणू दिसला का. दिसला का दादा शिवपूरकर दिसला का. तरी मारलक नाही त्यानं. कोरोनाचा विषाणू नाही दिसला तरी मारतो याचा विश्वास आहे. न दिसणारा विषाणू मारतो याचा विश्वास आहे. मग न दिसणारा परमात्मा तारतो याचा विश्वास ठेवून बघा देव तारल्याशिवाय मागे पुढे उभा राहे. आली आघात तोही अगदी तसंच रक्षण करतो. विश्वास किती पाहिजे माहिती. पोर रडायला लागलं बाप खेळवायला घेऊन गेला. पोरांना हसावं म्हणून बापानं वर फेकलं जेललं वर फेकलं जेललं वर फेकलं जेकलं. पोरग हसलं का रडलं. हसलं का रडलं. हसलं. मी तुम्हाला वर फेकलं कसं करचाल. वरनं शिवाय द्याचाल बिकॉज यू डोंट ट्रस्ट मी. आणि भाई का ठिकाणा आज्ञानी निरागस लेकरू आहे त्याचा त्याच्या बापावर विश्वास आहे. त्याला माहित आहे मी कितीही वर गेलो तरी माझा बाप मला झेलणार पडू देणार. जेवढा विश्वास त्या लेकराचा त्या बापावर असतो ना तेवढाच विश्वास या लेकराचा त्या बापावर असला पाहिजे. हो द्या थोडा त्रास. जगाचा मालक बाप म्हणून उभा आहे. काय कमी पडणार आहे दादा विश्वास. पण आमच्याकडे विश्वास नाही. आम्ही घाईलय करतो. आम्हाला वाटतं आज माळ घातली की उद्या महाराजन परवा पाकिट. बापाची पेंड आहे थोडा वेळ दे ना. हा एक पोरका माझ्याकडे आला म्हणला ताई मी झाड लावलंय. म्हणलं वा. म्हणलं ताई रोज पाणी घालतो वेळेवर खत घालतो पण झाड वाढत नाही. म्हणलं दाद्या पाणी घालतो वेळेवर खत घालतो झाड वाढलं पाहिजे. बघा ना म्हणला ताई रोज पाणी घालतो वेळेवर खत घालतो रोज उपटून बघतो किती वाढलंय ताई तरी ते झाड वाढत नाही. होत आता वाढणार आहे का याचं झाड दादा. अहो टेकूच दे ना मुळाला बुडापर्यंत तर कसं वाढणार आहे. तुका म्हणे नाही चालत तातडी प्राप्त काळ घडी. माऊली सांगतात मंथोनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडणी मार. विनाकारण चुकीच्या भामट्यांच्या नादी लागू नका. देव असा भेटतो तसा भेटतो. घातली या भय देव भेटायला काही फार करावं लागत नाही. योग याग विधी पायाची उपाधी ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळ बाबा. देव येतो फक्त बोलवणारा सामर्थ्यवंत. देवाच्या नावाचं काय असं नाही असंच घेतलं पुण्य ना असंच घेतलं पाप असं काही नाही. नाही तर यावीनं भुकेला विठ्ठल येईल तैसा बोल जमल तसं भजन करीत जा. मला सांगा मध रागानं खाल्ला मग गोड लागत नाही का. लागतो का नाही. तुम्ही आहेत का गेलात. मध रागानं खाल्ला गोड लागतो का नाही. लागतो का. विष प्रेमानं पिलं मरत नाही का. घरी गेल्यावर ट्राय करा. असं तुम्ही मरून मेलेले तुम्ही काय मेले तरी जगले तरी आहे की नाही. बोलत जा. मध रागानं खाल्ला तरी गोडच आहे. विष प्रेमानं पिलं तरी
मरणारच आहे. अरे भगवंताचं नाव कसंही घेतलं तरी पुण्य देणारच आहे, कारण त्याच्यात तेवढं सामर्थ्य आहे. काळ वेळ नाम दोन्ही पक्ष पाही. जसं जमल तसं भजन करीत जा. भजनात नशा असावी. फक्त विनंती एवढीच आहे, भजनात नशा असावी. नशेत भजन नसुनी बाटलीशिवाय ह्याची डुलकी वाजत नाही. ह्याला काय आराधी म्हणायचा का? गांजाशिवाय याचा झांजा आपटत नाही, ह्याला गोंधळी म्हणायचा. जरा तरी त्या भजनाची पात्रता ठेवा. फक्त लक्षात ठेवा, सगळे महाराज लोक वाईट नसतात. प्रथम तर महाराज लोक वाईट नसतात, वाईट लोक महाराज होतात. हे तुम्हाला कळलं पाहिजे. शहाणा कोण आणि तुम्ही पण डोळे उघडून बघितलं पाहिजे. महाराज लोकांच्या पाया पडल्यावर लेकरू होतं म्हणा, माणूस आहे का भूत आहे तुम्ही, असं कळत नाही. जरा प्रॅक्टिकल पण विचार करीत जा. अशी महाराजाच्या पाया पडण्याने पोरं झाली असती, बायको काय बॉम्बलाई केली असती. भाषा माझी नाही रे. नवसे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती. तुकोबरांचं स्पष्ट मत आहे माझ्या. नेने फुंको कान नाही एकांती ज्ञान. माऊली सामर्थ्याने सांगतात, जयाचे आहिक धड नाही तयासे परित्र पुस्सी काही. आपल्याला कळलं पाहिजे. बरं येडे का आपण? कळतं ना दादा आपल्याला. फक्त सत्य पुढे शहाणपण चलत. सगळे मानतात म्हणून आपणही मानायचं असं नसतं. बापू एकच झाले, अख्ख्या जगाला भोगावं लागलं. तसं हे कळलं, त्यालाच कळलं त्याच्यामुळं विनंती आहे, पाया पडते तुमच्या. सगळे वाईट माळकरी कधीच वाईट नसतो. वाईट लोक माळेचा आधार घेतात. तुम्हाला कळलं पाहिजे. विनंती आहे, थोडासा वेळ द्या, सगळं नीट होणार आहे. जगाचा मालक राखतोय म्हणलं काय चिंता करायची. जशी माय सांभाळते ना, तुकोबा सांगतात, विठ्ठला ह्या संतांनी माझं अगदीच तसं सांभाळलंय. पोटी भारव आहे त्याचे सर्वस्व ही साय. संतांची घडतं तेव्हा संतांची संगती मनोमार्ग लागलावा श्रीपती. हरिप्राप्तीशी धरावे संतांचे ते संत. अगदी लोखंडाला लागलेला परीस आहे, सोनं झाल्याशिवाय राहत नाही. संगत फार महत्वाची असते. संत चरण राज समदृष्टी घेता समान नजर सारखी असले की देव कळतं. म्हणून मला कौतुक वाटतं शेतकऱ्याचं. जेवढा जीव त्याचा पोटच्या लेकरावर असतो ना, तेवढा जीव त्याचा गोठ्यातल्या बैलावर सुद्धा असतो. जेवढं रडू त्याला स्वतःच्या लेकराला लागल्यावर येतं, तेवढंच रडू त्याला गाईला लागल्यावर सुद्धा. त्याच्या घरी कसा पांडुरंग नांदणार नाही. कौतुक करावं महाराज, कमी तेवढं. मग संत आता आम्हाला कसं आहे ना, संत संगत चांगली असावी. ढेकणाच्या संगे हिरा तो कुसंगतीने साधू सुद्धा नाचतो. काय वाटतं तुम्हाला? महाराज लोकांच्या नादी पिदाड लागलं, पिदाड सुधारत, महाराज पियत. महाराजाला म्हणतो की गोडभर देव भेटन. महाराज म्हणतो असं नाही, तसा भेटला तर बरंच आहे. अवघड आहे जरा. संताची संगत हवी दादा. आणि जगाचं दुःख फक्त देवाला आणि संताला, बाकी कोणाला सांगत बसायचं. लोक इथे आपल्या मीठे होते नाही का, हर किसी के सामने आपने आंसू गिराया मत करो, अपने दिल का हाल हर किसी को बताया मत करो, मुट्ठी में नमक लेकर चलते हैं ये लोग, हर किसी को अपना जखम दिखाया मत करो. गरज नाही देवा सांगू सुख दुःख, देव निवारेल. लोकांना सांगत जाऊ नका. स्वतःच्या घरातली पडती बाजू कधीच जगाला सांगायची. कीर्तनात नाही एवढं तरी घ्या. तुमचं सणाचं तुमचं सासूचं जमत नाही, जिजा धरू धरू मारामाऱ्या करायच्या.
पण बेडरूम मध्ये. घर सोडलं की मिठी मारूनच चालायचं. शेजारणीला म्हणायचं माय माय सारखी सासूच जगात नाही. कधी दुसऱ्याला आपल्या माणसांचं उणीव सांगायची, उणं सांगायचं. लोक त्याच गोष्टीसाठी बसलेले असतात. शब्दांना माफ करा, माझ्या लोकांना तमाशा बघायला आवडतो. त्याच्यामुळे लोकाला दाखवायचा आपलं इकडे भावाचं जमत नाही ना, काही हरकत. लोकल कधी म्हणायचं नाही माझं भावाचं जमत. लोक तेवढ्यासाठी. तुम्ही ती गोष्ट लहानपणी ऐकली असेल. 2 माकडं होती, 1 मांजर होता. मांजर नव्हतं, बोका होता. तसे आपल्या जिंदगीत बरेच बोके असतात जे आपल्या भांडणाचा गोळा खाऊन. विनंती माझी, नका आपली पडती बाजू कधीच जगाला सांगायची. मग कुणाला सांगायची? देवाला. जाऊ देवाची या गावा. त्याला सांगूया ना. तो ऐकतो काय? देवाला मुंगीच्या पायातल्या पैंजणातल्या घुंगराचा सुद्धा आवाज ऐकू जातो. आपला जाणार नाही का? जात. जाणे माऊलीचे चित्त. कळतं त्याला. मग कसं सांगायचं? मी सांगते ना, दोन्ही हात वर करा प्रेमाने. देवाने ऐकावं असं वाटतं ना, प्रेमाने. वा, सगळेच करा. पाप नाही लागणार, पुण्यच लागणार आहे, हो की नाही? प्रेमाने. हा. लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंदा. लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंदा. राधा गोविंदा रघुमाई पांडुरंगा. राधा गोविंदा रघुमाई पांडुरंगा. राधा गोविंदा रघुमाई पांडुरंगा. राधा गोविंदा रघुमाई पांडुरंगा. लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंदा. लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंदा. राधा गोविंदा रघुमाई पांडुरंगा. राधा गोविंदा रघुमाई पांडुरंगा. राधा गोविंदा रघुमाई पांडुरंगा. राधा गोविंदा रघुमाई पांडुरंगा. 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 रघुमाई राधा गोविंदा रखुमाई पांडुरंगा. खाली कुणी घ्यायला सांगितले तुमचे हात सांगा. एनिवे मी घ्यायला सांगा. असं ते घेतले तर घ्या. तुम्ही कुठे ऐकाय बसले? बोलल्यावर झोंबन पण मी बोलणार. तुम्ही एवढे आले, यातले अर्धेच कीर्तन ऐकायला आले, अर्धे एकाच कामासाठी आले. टीव्हीत बघितली, एकदा समक्ष बघायची. नो इशू, काही हरकत नाही. आलात हेच महत्वाचं आहे. फक्त विनंती एवढीच लक्षात ठेवा, कीर्तनकारामुळे कीर्तन कधीच मोठं होत नाही. कीर्तनामुळेच कीर्तनकार मोठं होतं. मोठं व्यासपीठ आहे, व्यक्ती नाही. हा छोटा हा मोठा संप्रदायात नाही. नामदेव पायरी झाडणारी बाई आणि अभिषेक करणारा पुजारी दोघाचा अधिकार एकच आहे. सारखाच आहे. कायम लक्षात ठेवा. उच्च नीच काही तिष्ठे भाव भक्ती. तो फक्त भाव बघतो. म्हणून फक्त प्रेमाने नामस्मरण घेता यावं. अधिकार तुमचा आणि माझा सारखाच आहे. विठोप्पा रखुमाई. शिक्षण आहे. तुम्ही जर कधी नाव ऐकलं असेल, तर तुम्ही आळंदीला वगैरे गेला असेल, तर विश्वनाथ कराड साहेब ज्यांनी विश्वशांती केंद्र बांधलं, त्यांचीच आमच्या बार्शीमध्ये MIT म्हणून कॉलेज आहे. तिथेच त्यांचं संपूर्ण शिक्षण दिलं जाईल. लक्षात घ्या, आध्यात्मिक शैक्षणिक दोन्ही शिक्षण सामर्थ्याने दिलं जाईल. राहण्याची खाण्याची सगळी सोय आपल्याकडे.
आणि त्याच्या पलीकडे तुम्ही बाकी कुठल्याच गोष्टीचं टेन्शन न घेता सामर्थ्याने मुलगी पाठवू शकता. फक्त विनंती एवढीच आहे, हा प्रवेश लवकरात लवकर बंद होणार आहे. त्याच्यामुळे जर तुमच्या तालुक्यात तुमच्या गावात जर एखादी कुठली चांगली मुलगी असेल तर सामर्थ्याने 1 2 4 10 20 किती असल्या तरी काही हरकत नाही. 150 ते 200 मुली सामर्थ्याने शिकाव्या एवढं सामर्थ्य तिथं बनवलेलं आहे. त्याच्यामुळं ज्यांना असेल इच्छा त्यांनी नक्की करा. आता प्रवेश कसा घ्यायचा किंवा कॉन्टॅक्ट कसा करायचा तर त्याच्यासाठी मी काही पॉम्पलेट्स लवंडे कुटुंबीकडे पण सोडून जाईल. त्यानंतर सामर्थ्याने त्यांच्याकडनं पण घ्या. माझ्या इंस्टाग्राम पेजला शुडला पाटील ऑफिशियलला पण तुम्हाला त्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट मिळून जाईल, पत्रिका मिळून जाईल. फेसबुकला पण आहे, गुगलला पण आहे. तरी बी लईच कटाळा आला तुम्हाला, तिकडे बी नाही जायचं तिकडे बी नाही जायचं महाराज, तर काळजी करू नका. एक नंबर टिपण करून घ्या, 70 20 70 13 91. पुन्हा एकदा सांगते, 70 20 70 13 91 या नंबरवर जर तुम्ही कॉन्टॅक्ट केला तर तुम्हाला सगळी माहिती सामर्थ्याने मिळून जाईल. समक्ष या, बघा आणि मगच खात्रीशीर तुम्ही प्रवेश घेऊ शकता. विनंती आहे पुन्हा एकदा सगळ्यांचे मनस्वी आभार, ज्यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्याकडे आली. असे आमचे ज्येष्ठ बंधू, आमचे शिवलीकर वकील, अगदी कुटुंबाप्रमाणे सामर्थ्याने जे सुखादुःखात पाठीशी उभे असतात त्यांचे देखील मनस्वी आभार. त्याचबरोबर तुम्ही सगळे मायबाप सामर्थ्याने इथं जमलात. गोड गायनाचार्य, उत्कृष्ट मृदुंगवादक, सर्व टाळकरी मंडळी, विनेकरी दादा, सगळ्यांचे मनस्वी आभार. उत्कृष्ट सिस्टीम दादांचे मनस्वी आभार. व्यासपटवली सर्व मंडळी, समस्त उभे असलेली सगळी मंडळी, काही चुकलं असेल तर क्षमा. विनंती एवढीच आहे, 5 गोष्टी. मायबापाला कधी विसरू नका, धर्माला कलंक लागेल असं वागू नका, व्यसनाच्या अधीन जाऊ नका, नीती सोडून पैसा कमवू नका, आणि ज्याने हे सगळं दिलंय त्या जगाच्या मालकाला कधी विसरू नका. या 5 गोष्टी केल्या जीवनात आनंद. एवढ्या 5च करा. सगळी सेवा तुमच्या मी समर्पित करते. काही चुकलं असेल तर क्षमस्व. काय म्हणलं दादा, सगळ्यांचे मनस्वी आभार. आणि सगळी सेवा जगाच्या मालकाच्या चरणी समर्पित करून सेवेला विराम. ज्ञानेश्वर
तसंच काळ अखंडार्थ होईल भजदेवी पायी संताच्या हो हो एक मिनिट थांबा थांबा. पण खरं सांगतो ताईची तारीख मिळत नव्हती आणि एवढ्यामध्ये आम्ही ताईंशी भेटलो. ताईंच्या तारखा 2026 पर्यंत बुक आहेत आणि एवढ्यामध्ये एक देव माणूस भेटला. आमचे मित्र म्हणजे हायकोर्टामध्ये आज मुंबई या ठिकाणी कार्यरत आहेत, ॲडव्होकेट म्हणून वकील म्हणून काम करतात. ते म्हणजे आमचे मित्र पांडुरंग शिवलीकर. यांची माझी चर्चा झाली आणि ताईची त्यांनी बोलणं केलं आणि ताईचं आईचं म्हटल्यानंतर येतो म्हणून सांगितल्या आणि आज ताई या ठिकाणी आल्या. आमच्या सुखदुःखामध्ये सहभागी होत. ताईंनी या ठिकाणी अनमोल असं ज्ञान आम्हाला सर्वांना दिलं. त्याबद्दल ताईचे मी या ठिकाणी लवांडे परिवाराच्या वतीनं शिवपूर वासियाच्या वतीनं मी खूप खूप ऋण व्यक्त करतो. आणि त्याच पद्धतीनं आमचं नशीब ताईचे वडील या ठिकाणी आज आहेत. लवांडे परिवारांच्या वतीनं त्यांच्या ताईच्या वडिलांचं आपण या ठिकाणी स्वागत करणार आहोत. त्यांना मी विनंती करतो या ठिकाणी यायचं आहे. माझे मोठे बंधू मारुती लवांडे यांना मी विनंती करतो की वडिलांचा या ठिकाणी सत्कार करावा, सन्मान करावा. आम्ही भाग्य समजतो की ताईंसोबत वडील आहेत आणि अशाच पद्धतीनं या ठिकाणी ताईचा भक्कम आधार, त्यांचे वडील, त्यांचा सत्कार या ठिकाणी लवांडे परिवारांच्या वतीनं या ठिकाणी करण्यात येत आहे. त्याच पद्धतीनं आई आणि वडील काय असतात याचं ज्वलंत उदाहरण ताई आहेत. आईला सुद्धा त्याच पद्धतीनं सांभाळतात आणि वडिलांना सुद्धा त्याच पद्धतीनं सांभाळतात आणि ती शिकवण आपल्याला या ठिकाणी देतात. आणि अशाच पद्धतीनं मान्य श्री पांडुरंग शिवलीकर साहेब यांचाही सत्कार करावा असं मी मारुती लवांडे यांना विनंती करतो. ते होत असेल कोणताही महाराज आपल्याला पाहिजे असेल तर शिवलीकर वकील अतिशय प्रामाणिकपणे आपल्याला तो वकील या नात्याने नाही तर आपला माणूस या नात्याने महाराष्ट्रातली चांगली मंडळी आपल्या सहवासामध्ये आणतात आणि अशा पद्धतीने या ठिकाणी त्यांचा सत्कार होतोय. आणि आपण सर्वच जण आमच्या आईच्या प्रथम वर्षश्राद्धानिमित्त आपण अतुनात लवांडे परिवारावरती अतिशय प्रेम करता आणि आपण आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित आहात. या ठिकाणी वादक, गायक आणि भजनी मंडळ हे आमच्या सुरुवातीपासून लवांडे परिवारांवरती अतुनात प्रेम करतात. खरंच आज मन घैवरून येत आहे. तुम्ही या ठिकाणी 10 वाजलेत तरी मोठ्या संख्येनं उपस्थित आहात, लांबून आला आहात. तुमचे ऋण आम्ही लवांडे परिवार आम्ही कवाच विसरू शकत नाही आहे. आणि अशाच पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये लवांडे परिवारावरती आपण अतुनात प्रेम करावं. आम्ही तुमच्यासाठी अतुनात प्रेम करतो. आम्ही आमची माणसं म्हणून जपतो आणि अशाच पद्धतीनं आपण सर्वच जण आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. आणि आपण आपल्या जाताना काळजीपूर्वक आपण सुखरूप जावं हीच आपणा सर्वांना विनंती करतो आणि याच ठिकाणी थांबतो. धन्यवाद. ज्ञानदेव तुकाराम